माझ्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आषाढ महिन्यातील अमावस्या ही रविवारी आलेली आहे आणि त्यालाच आपण आषाढ अमावस्या किंवा मग दीप अमावस्या असंही म्हणतो। आता या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि आषाढ महिना संपत असतो। आता श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या पूजा असतात, व्रतवैकल्य असतात, त्यासाठी आपण दिव्यांचा वापर हा करत असतो। मग आपल्याला काय करायचं आहे तर आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला दीपपूजन करायचं आहे। जेवढे काही आपल्या घरामध्ये दिवे आहेत, निरंजन आहेत, समया आहेत, तर त्या सगळ्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं। सर्वात आधी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे जे दिवे आहेत, जेवढे काही तुमच्याकडे दिवे आहेत, जुने जरी असले दिवे तुम्ही वापरात जरी घेत नसला ते दिवे, तरीही ते दिवे आपल्याला काढायचे आहेत। चांगले स्वच्छ आपल्याला ते घासून पुसून घ्यायचे आहेत, समया सगळ्या काढायच्या आहेत आणि स्वच्छ घासून पुसून घेऊन आपल्याला अमावस्येच्या दिवशी या दिव्यांचं अवश्य पूजन करायचं आहे। असं पूजन अमावस्येच्या दिवशी करणं म्हणजेच या दीप अमावस्येच्या दिवशी करणं खूप शुभ मानलं जातं। आणि या दीपपूजनासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो मान असतो तो म्हणजे कणकेच्या दिव्यांचा। आपल्या घरातील दिवे तर पूजायचेच, पण कणकेचे देखील दिवे आपल्याला तयार करायचे असतात। तर ही पूजा आपण बघणारच आहोत की कशी मांडायची आणि केव्हा मांडायची आहे ते देखील मी सांगणार आहे। त्यापूर्वी आता हे जे कणकेचे दिवे आहेत, जे आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी त्यांचं पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं, तर ते कसे बनवायचे हे आपण थोडक्यात बघूया। खूप मला कमेंट आल्या की ताई आम्हाला हे दिवे कसे बनवायचे ते देखील व्हिडिओमध्ये शेअर करा। तर अशा रिक्वेस्टमुळे मी हा व्हिडिओ जो आहे दिवे कसे बनवायचे ते देखील थोडक्यात सांगत आहे। तर असे कणकेचे दिवे बनवण्यासाठी इथे हे साहित्य मी घेतलेलं आहे। त्यासाठी 1 वाटी कणिक, अर्धी वाटी गूळ, पाव वाटी पाणी, त्याचबरोबर थोडंसं तूप लागणार आहे आणि 1 चमचाभर रवा आपण वापरणार आहे। रवा वापरल्यामुळे छान खुसखुशीत होतात हे दिवे। तर सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये गूळ काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा वाटी गुळासाठी पाव वाटी पाणी पुरेसं होतं। आता हे आपण गरम करून घेऊया किंवा तुम्ही गरम पाणी देखील याच्यात टाकू शकता, म्हणजे गूळ चांगला पूर्ण वितळला पाहिजे। तर इथे बऱ्यापैकी गूळ वितळलाय। आता एका ताटामध्ये कणिक घेऊया। कणिक थोडीशी जाडसर असेल तरीही तुम्ही घेऊ शकता किंवा बारीक कणिक घेतली तरी चालेल। त्यामध्ये 1 चमचा रवा, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा आपण तूप टाकूया। आता तूप टाकल्यानंतर सगळ्या पिठाला हे तूप चोळून घ्यायचं, म्हणजे हे जे दिवे आहेत ते छान असे मस्त खुसखुशीत होतात। आता याच्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते टाकायचं। जरा हे पाणी थंड होऊ द्या आणि नंतर टाकायचं। लागेल तसं थोडं थोडं पाणी देखील तुम्ही टाकू शकता। लक्षात ठेवा, खूप जास्त पातळ पीठ नाही मळायचं दिव्यांसाठी, असं घट्टसर मळून घ्यायचं आणि पुन्हा हाताला आपण तूप लावून घेऊया आणि या पिठाचे आपण समान भाग करून घ्यायचे। तर 11 दिवे मी इथे करणार आहे। तुम्ही 5 दिवे करू शकता, 21 दिवे करू शकता, कमीत कमी 5 तरी करावेत। तर बघा, एक अशी लाटी घ्यायची आणि मध्ये अशी प्रेस करून घ्यायची आणि बाजूच्या ज्या कडा आहेत त्या अशा उचलून घ्यायच्यावर आणि मध्ये असा खोलगट भाग बनवायचा। नॉर्मली आपण कणकेचे दिवे जसे बनवतो तसंच करायचं। फक्त लक्षात घ्या, थोडासा जो मधला खोलगट भाग आहे तो थोडा मोठा बनवा, कारण दिवे शिजल्यानंतर पुन्हा ते असे मोठे होतात आणि मध्ये तेल टाकायला जागा कमी उरते। त्याच्यामुळे थोडेसे खोलगट मोठे असे दिवे बनवा, म्हणजे तेल व्यवस्थित बसेल। आणि थोडासा असा भाग निमुळता करून घ्यायचा। झाला आपला कणकेचा दिवा तयार। आता एका चाळणीला तूप लावून घ्या किंवा त्याच्यावरती असं तुम्ही सुती कापड ठेवा आणि त्यामध्ये असे दिवे ठेवायचेत। खाली पाणी उकळून घ्या आणि वरती चाळणीवर असे दिवे उकडून घ्या। 10 मिनिटं फक्त ठेवायचे ते उकडायला। तर दिवे पण तयार झालेले आहेत। आता आपण दीप अमावस्येला पूजन कसं करायचं ते बघूया।
त्यासाठी एक चौरंग नाहीतर पाट घ्यायचा। आता तुमचे जेवढे दिवे आहेत, तुम्ही जेवढे दिवे समया घेणार आहात तेवढ्या सगळ्यांना तांदळाचं आसन द्यायचं। तर इथे बघा मी असे तांदळाचे आसनं दिलेले आहेत आणि तांदळाचं आसन दिल्यानंतर त्यावरती हळद कुंकू व्हायला विसरायचं नाही, कारण पांढरे तांदूळ तसेच कधी ठेवायचे नाहीत। आता बघा जेवढे माझे दिवे आहेत तेवढ्यांना मी असं आसन दिलेलं आहे। आणि बघा आता तुम्ही म्हणाल हा कसा दिवा ठेवलाय, तर कलश घ्यायचा, त्यामध्ये विड्याची 5 पानं किंवा आंब्याची 5 पानं ठेवायची आहेत। त्यावरती मिठाची एक वाटी ठेवायची, खडे मीठ लागणार आहे आपल्याला, तर खडे मीठ भरून ठेवायचं एका वाटीमध्ये। त्यावरती एक पणती किंवा घरातलाच दिवा ठेवायचा आहे आपल्याला, तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कलशामध्ये स्वच्छ पाणी, हळद कुंकू, अक्षता, सुपारी, फूल, 5 विड्याची पानं, आंब्याची पानं, त्यावरती अशी वाटी घ्या एखादी, खडे मीठ घ्या, त्यावरती दिवा तुमच्या घरातला किंवा पणती एखादी ठेवायची आहे। असं का करायचं, तर अमावस्या असते, दीप अमावस्या असते आणि लक्ष्मी मातेचं स्वागत आपल्याला या दिव्याने करायचं आहे। आणि ज्या वेळेस तुम्ही खडे मिठामध्ये असा दिवा प्रज्वलित कराल तेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे। त्यामुळे अवश्य या वर्षी तुम्ही दीपपूजनाच्या वेळेला असं मिठामध्ये दिवा प्रज्वलित करायला विसरायचं नाहीये। असं करून आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे। आता गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे, त्यासाठी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कुठलीही पूजा करताना आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला सर्व पूजा करायच्या असतात। त्यासाठी 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे। सुपारी म्हणून गणपती म्हणून आपल्याला सुपारीचं पूजन करायचं आहे। सुपारीला पंचामृताने स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, पण तुम्ही तसं करून घ्या। गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचंय, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांची प्रार्थना करायची। आता सगळ्या समया ज्या आहेत आणि जे दिवे आहेत त्यामध्ये आपल्याला तेल आणि तूप घालून घ्यायचं आहे। आता सगळे जे दिवे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। समया, दिवे हे सगळे आपण आता प्रज्वलित करून घेणार आहोत। दीप अमावस्येला दीपपूजनाचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामधले जेवढे समया, दिवे आहेत ते अवश्य त्यांचं पूजन केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर मिठामध्ये अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीचं देखील स्वागत आपल्याला या दिवशी न विसरता करायचं आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आपल्याला असा दिवा मिठामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आता सगळ्या दिव्यांना समयांना हळद कुंकू वाहून घेऊया, त्याचबरोबर अक्षता देखील मी वाहून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे दीपपूजन करून घ्यायचं आहे। आता सर्व दिव्यांना आपल्याला इथे फुलं वाहून घ्यायची आहेत। ही आषाढ अमावस्या 3 ऑगस्ट 2024ला शनिवारी दुपारी 3:50 सुरू होत आहे आणि 4 ऑगस्ट रविवारी संध्याकाळी 4:42 म्हणजेच 5 वाजेपर्यंत असणार आहे। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हे दीपपूजन शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून ते रविवारी 4 तारखेला 5 वाजेपर्यंत संध्याकाळी कधीही करू शकता। रविवारचा पूर्ण दिवस तुम्हाला मिळत आहे आणि अगदीच तुम्हाला वेळ नसेल रविवारी सकाळी पण, तर तुम्ही संध्याकाळी जरी हे पूजन केलं रविवारी तरी चालेल किंवा शनिवारी संध्याकाळी हे पूजन केलं 6 नंतर तरीही चालेल। म्हणजे शनिवार आणि रविवार दोनही दिवस तुम्ही असं हे दीपपूजन करू शकता आषाढ अमावस्येचं।
तर अशा प्रकारे बघा मी हे पूजन केलेलं आहे। दिव्यांचं पूजन झाल्यानंतर आपल्याला कणकेच्या दिव्यांनी अशा प्रकारे आरती म्हणून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची, शंकराची आरती म्हणायची आहे, लक्ष्मीची आरती म्हणायची आहे। अशी प्रार्थना माझ्या घरामध्ये नेहमी प्रत्येक दिव्याला आपल्याला बेलाचं पान अर्पण करायचं आहे, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे दीपपूजन करून घ्यायचं आहे। तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे हे दीपपूजन करा आणि दुसऱ्या दिवशी जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत ते तुम्ही त्यातील वाती काढून गाईला खाऊ घालू शकता, पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ते ठेवू शकता, म्हणजे जीवजंतू ते जे पिठाचे गोळे आहेत ते खातील। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना अशा प्रकारे दीप अमावस्येला म्हणजेच आषाढ अमावस्येला दीपपूजन करता येईल।